सर म्हणाले, की अधिकारी असावा तर सुभेदारासारखा. झाडाच्या फांदीला डेड बॉडी अडकलेल्या असायच्या किंवा टेलिफोनच्या खांबाच्या तारांना डेड बॉडी अडकलेल्या असतात. त्यांचे तोंडी आदेश मी पाळले नाहीत. माझा वैयक्तिक जीवनामध्ये मी निष्ठा पाळली, हं. सचोटी पाळली. माझ्या दृष्टीने चारित्र्याला फार महत्त्व आहे, की कधीही अडचणीत आलो नाही. म्हणजे नियती किंवा दैव तुम्हाला कशी मदत करत असतं. मी ईश्वरनिष्ठ माणूस आहे. आमच्यासमोर काही सगळे कर्मचारी सोज्वळ नसतात. तुम्हाला गुरूंनी असं काय शिकवलं? पण मी हं. आज जिल्हाधिकारी नाही आहे. हो. आज माझ्या सहीला काय किंमत आहे? हो, हो, काही नाही. हो. प्रत्येक व्यक्ती तिच्या कर्माने बद्ध आहे आणि तिचा प्रवास चालू आहे. जिंदगी भर यही भूल करता रहा गालिब, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. आरंभ 2.0 सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत. नमस्कार. आरंभ 2.0 मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आरंभ 2.0 म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत. आजच्या या भागामध्ये आपल्या सोबत आहेत निवृत्त अधिकारी अविनाश सुभेदारजी. IAS अधिकारी म्हणून ते निवृत्त झालेले आहेत. आपला एकूणच अनुभवांचा ठेवा हे आज आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. प्रशासकीय सेवेमध्ये नेमके कशा प्रकारचे अनुभव येतात? प्रशासनामध्ये एखाद्या तरुण विद्यार्थ्याला आपण सहभागी व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी नेमके कोणते मार्ग आपण अवलंबले पाहिजेत? प्रशासनात गेल्यानंतर नेमकं कसं वागलं पाहिजे? ह्या सगळ्याचं मार्गदर्शन आज आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, आपलं खूप खूप मनःपूर्वक स्वागत. नमस्कार, सर्वांना नमस्कार माझा. सर, आपण 1988 साली प्रशासनामध्ये सहभागी झालात. तर नेमका हा सहभाग तुमचा कसा झाला? आणि त्या काळी प्रशासनामध्ये जाण्याची पद्धत किंवा कल्चर हे होतं का? आता जशी स्पर्धा आहे, तसं त्या काळामध्ये वातावरण होतं का? माझं बालपण आणि हायस्कूलचं शिक्षण छोट्या-छोट्या खेडेगावात गेलं. म्हणजे 2,000 लोकवस्तीचं गाव, 4,000 लोकवस्तीचं गाव. माझे वडील पोलीस खात्यामध्ये नोकरीला होते आणि त्यांच्या दर 3 वर्षांनी बदल्या व्हायच्या. सातारा जिल्ह्यामध्ये कराड, मेढा, कुडाळ, परळी, सज्जनगड परळी अशा ठिकाणी माझं शिक्षण झालं. परंतु अभ्यासाची मला लहानपणापासूनच खूप आवड होती. हो. मी ज्या शाळेत होतो किंवा हायस्कूलला होतो, ठीक आहे ती गावं छोटी-छोटी होती. परंतु त्या शाळेत किंवा हायस्कूलमध्ये मी पहिला नंबर कधी सोडला नाही. मग 12वी सायन्स साताऱ्यातून झाल्यानंतर पुढं काय शिकायचं? वडिलांच्या एका मित्रांनी सजेस्ट केलं, की त्याला ॲग्रीकल्चरला घाला. मला तेव्हा ॲग्रीकल्चर कॉलेज म्हणजे काय माहिती नव्हतं. आणि मग त्यांना मी विचारलं, की "ते कुठं आहे कॉलेज?" ते म्हटले, "पुण्याला आहे, कोल्हापूरला आहे." मग पुण्याला कॉलेज आहे, पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये आपल्याला शिकता येईल, आपलं भवितव्य घडवता येईल, म्हणून मी जॉइन झालो ॲग्रीकल्चर कॉलेजला. पुण्यासारखं मोठं शहर, पहिल्यांदाच आलो. रस्ते मोठे, वाहनांची वर्दळ, मोठ्या-मोठ्या इमारती. मी जरा बावरून गेलो, गांगरून गेलो. इथं आपला निभाव कसा लागायचा हं. आणि आमच्या कॉलेजमध्ये अनेक जिल्ह्यातून मुलं होती आलेली, परराज्यातून आलेली मुलं होती, काही परदेशातली मुलं होती. हं, हं. 200 विद्यार्थी होते. 2 आमचे क्लास होते. मी म्हटलं ह्यांच्यात आपला कसा काय निभाव लागणार? पण आपलं अभ्यास करणे हा माझा मूळ स्थायी भाव आहे. इतका मन लावून अभ्यास केला. पहिल्या सेमिस्टरचा निकाल लागला हं. आणि मी कॉलेजमध्ये पहिला आलो. वॉव! अरे म्हटलं आपल्यामध्ये काहीतरी आहे, हां, हां, स्पार्क हां. आहे, की हो, जो आपण हो. इथं सुद्धा आपण करू शकतो. पण हो. मग मात्र मी जीवनात कधी मागे वळून बघितलं नाही. हं, 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 हं. मग त्या ठिकाणी काही मुलं एम-पी-एस-सीचा अभ्यास करत होती, आमचे सीनियर विद्यार्थी. हो, हो, हो. तोपर्यंत एम-पी-एस-सी म्हणजे काय माहीत नव्हतं. मग आम्ही त्यांना जाऊन विचारायचो, की "काय करता तुम्ही?" तर ते म्हणायचे, की उपजिल्हाधिकारी किंवा डी-वाय-एस-पी, तहसीलदार, बी-डी-ओ, सेल्स टॅक्स ऑफिसर असे डायरेक्ट क्लासरूम ऑफिसर होत आहेत. अरे म्हटलं, आपला क्लास 3 नोकरी मिळायची मारामार आणि डायरेक्ट क्लासरूम ऑफिसर कसे काय होतात? मग बी-एस-सी झाल्यानंतर मी एम-एस-सीसाठी राहुरी आमचं कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. तिथं मी प्रवेश घेतला एम-एस-सीला.
आणि तिथं जवळजवळ 400 ते 500 मुलं MPSCचा अभ्यास करत होती. असं मोठं वातावरण हम्म. अभ्यासाचं. म्हणजे जे MSc होऊन गेले, ती मुलंही तिथं अभ्यास करायला आलेली होती. मग मला असं वाटलं, की अरे आपण तर कॉलेजला टॉपर आहे. मग आपणही बसू शकतो परीक्षेला. हम्म, मग हम्म. बसलो परीक्षेला. मग पहिल्या अटेम्प्टमध्ये मी तहसीलदार म्हणून माझी निवड झाली आणि दुसऱ्या अटेम्प्टमध्ये माझी डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली. त्याच्यामागे एक अशी भूमिका पण होती, की आम्ही हायस्कूलला असताना किंवा कॉलेजला असताना वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जायचो. कधी तलाट्याकडे जायचो, कधी तहसीलदार ऑफिसला जायचो. तर तिथं जी लोकांची कुचंबणा व्हायची शासकीय यंत्रणेकडून, म्हणजे नीट माहिती दिली जायची नाही. लोक तिथले कर्मचारी नीट बोलायचे नाहीत लोकांशी किंवा एकाच वेळेला सगळे कागद नाही सांगणार. अशी त्याला वारंवार यायला लावणार. हो. ते बघितल्यानंतर अतिशय दुःख व्हायचं, की ब्रिटिश गेले आणि आपले लोक इथे येऊन बसले ह्या हम्म, पदावर. ते सुद्धा आपल्या लोकांना त्रास देत आहेत. मग व्यवस्था बदलली पाहिजे. आता नुसतं व्यवस्था बदलली पाहिजे म्हणजे बोलून व्यवस्था बदलत नाही. तर जी व्यवस्था बदलायची आहे, त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही उतरलं पाहिजे. असा भाव मनामध्ये त्यावेळेला होता. आणि मग आपण प्रत्यक्ष त्या सेवेमध्ये उतरून लोकांना जेवढा दिलासा देता येईल, तो देण्याचा प्रयत्न आपण करूया, या भावनेने त्यावेळेला खरोखर उतरलो. मग माझं ट्रेनिंग झालं रायगड जिल्ह्यामध्ये. मी ट्रेनिंगला होतो. डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाल्यानंतर एक 2 वर्षाचा प्रोबेशन पिरियड असतो. त्याला वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण घेतात. तलाठी, सर्कल ऑफिसर, तहसीलदार ऑफिस, प्रांत ऑफिस, कलेक्टर ऑफिस, पंचायत समिती ऑफिस, SP ऑफिस, असं ते प्रशिक्षण असतं. त्या प्रशिक्षण काळाच्या दरम्यानच माझं लग्नही झालं. 10 एप्रिल 1989 ला. आणि मी रायगड जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणाला असताना जुलै 1989 ला रायगडमध्ये मोठं चक्रीवादळ आलं आणि 5 तासामध्ये 550 मिलीमीटर पाऊस पडला. बापरे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पानशेतचं धरण फुटलं हो. आणि पुण्यामध्ये त्याचं नुकसान केलं त्या पाण्याने. त्यानंतर महाराष्ट्रावर आलेली नैसर्गिक आपत्ती ही रायगडमध्ये आली होती. रायगडमधली 500 गावं पाण्याखाली होती. मग कसा सामना केला याचा? अलिबागमध्ये रायगडचं मुख्यालय अलिबाग, त्या ठिकाणी चक्रीवादळामुळे टेलिफोनचे खांब, इलेक्ट्रिकचे खांब असे काटकोनात मोडून पडले होते. नारळाची झाडं मोडून पडली होती आणि हो. 4 फूट पाणी रस्त्यावर होतं. जिल्हाधिकारी 3 दिवस बाहेरच जाऊ शकले नाहीत अलिबाग. त्यांचा संपूर्ण संपर्क तुटलेला. जिल्ह्याशी संपर्क नाही आणि मंत्रालयाशी काही थोडासा असेल फोनवरून तेवढा. तर जांभूळपाडा म्हणून एक गाव होतं रायगडमध्ये. त्या जांभूळपाड्यामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं होतं. तिसऱ्या दिवशी आमचे विभागीय आयुक्त गोडशेलवार साहेब होते. त्यांनी रात्री 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग घेतली अधिकाऱ्यांची. कंदिलाच्या प्रकाशात. कारण लाईटच नाही. आणि सुरुवात केली त्यांनी. आम्ही सगळे अधिकारी होतो. तरुण म्हणजे प्रशिक्षणार्थी अधिकारी होतो आणि नियमित अधिकारी पण होतो. ते पहिलंच वाक्य बोलले, रायगडमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले जांभूळपाड्याचं. 1,200 माणसं मृत्युमुखी पडली होती. बापरे. त्या गावासाठी कंट्रोलिंग अधिकारी सुभेदार, त्यांनी पहिलंच नाव माझं घेतलं, की मोस्ट अफेक्टेड गावाचं कंट्रोलिंग अधिकारी सुभेदार नियुक्त करण्यात येत आहे. मीटिंग संपली, मी घरी गेलो. सकाळी मला न्यायला गाडी आली. माझे तात्पुरते जे काही 3-4 दिवसाचे कपडे होते ते घेतले आणि मी निघालो. जसं जसं जांभूळपाड्याला जवळ येत गेलो, तसं तसं त्याचं जे स्वरूप होतं ते लक्षात यायला लागलं. म्हणजे नागोठण्याचा जो आंबा नदीवरचा मुख्य हायवेवरचा पूल आहे, त्या पुलावर 10 फूट पाणी वाहत होतं. बापरे. दोन्ही बाजूचे अप्रोच वाहून गेले होते.
गावात जसं जवळ गेलो, गावाचे रस्ते सगळे वाहून गेलेले. आम्ही कसे तरी गावात पोहोचलो आणि मग बघितलं तर दृश्य इतकं विदारक होतं, कल्पनेच्या पलीकडचं होतं. तो छोटा मिनी प्रलय झाला होता तिथे. म्हणजे गावाचे 2 भाग होते. एक नदीकाठचा भाग होता आणि काही वस्ती होती. हो, पक्की हो. घरं होती आणि काही थोडासा डोंगराळ उंचवट्यावरचा भाग होता. गावातून मी फेरी मारली. जनावरं गोठ्यातच मरून पडलेली. पाण्याने तशी फुगलेली जनावरं. सगळ्या विहिरीमध्ये पुराचं पाणी गेलेलं. ताई, नदीनं रात्री पात्र बदललं होतं आणि गावामध्ये 22 फूट पाणी आलं होतं नदीचं. मग नवीन अधिकारी म्हणून तुम्ही हे सगळं हँडल कसं केलं? तेव्हा तर सांगतो तुमचा सांगतो ना, सांगतो ना. अनुभव प्रशासनातला हो, फार नव्हता, नव्हता. नव्हता. झाडाच्या फांदीला डेड बॉडी अडकलेल्या असायच्या किंवा टेलिफोनच्या खांबाच्या तारांना डेड बॉडी अडकलेल्या असायच्या. तर तर कामाला सुरुवात करायची होती. पहिलं असं आम्ही ठरवलं, की मग नियोजन केलं, की काय करावं आमच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून. तर पहिली स्वच्छता केली पाहिजे गावाची. त्यासाठी जी जनावरांच्या मृत देह होते, ते पहिले हलवले पाहिजेत. मग त्यासाठी आम्ही खोपोली नगरपालिकेची टीम मागवली. त्यांनी 2 दिवसामध्ये सगळ्या डेड बॉडी जनावरांच्या काढून एक 5 किलोमीटर अंतरावर खड्डे काढून त्याच्यामध्ये पुरून टाकल्या. व्यापाऱ्यांनी त्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरल्यामुळे सगळा माल त्यांचा खराब झाला होता. हं, तो हं. माल सगळा तिने रस्त्यावर आणून टाकला होता. हं, हं. तो साफ-सफाई केला. विहिरींच्या स्वच्छतेसाठी जी काही आवश्यकता आहे केमिकल्स टाकली. लोकांना घरोघरी TCLच्या गोळ्या वाटल्या. हे सगळं केलं. गाव पहिला स्वच्छ केला. DDT पावडर मारणे सगळीकडे उघड्यावर. कारण रोगराई पसरण्याची भीती होती. लोकांना इनॉक्युलेशन करणं, लसीकरण करणं आवश्यक हो, होतं. हो, हो. आम्ही जवळ-जवळ 8,000 लोकांचं लसीकरण केलं. आता लोकांना मदत करायची होती. तर त्यावेळेला आम्ही शासन मदत करतं, की ज्यांचं पूर्ण घरच वाहून गेलं. घरातल्या अन्नपदार्थांचं नुकसान झालं. तर त्यावेळेला 1990ला कॅश डोल ज्याला आम्ही म्हणतो, की पर पर हेड प्रति व्यक्ती ₹110 द्यायचे. मी असा विचार केला, की गावात लाईट नाही, रस्ते तुटलेले आहेत, लोकं घाबरलेली आहेत. लोकांना पैसे देऊन लोकं धान्य आणणार कुठून? तर मग शासकीय नियमात नव्हतं. मी माझ्या पातळीवर निर्णय घेतला, की हं. अर्धे पैसे आपण वस्तू आणायच्या, वस्तू रूपानं द्यायच्या आणि अर्धे पैसे त्यांना कॅश द्यायचे. हं, मग आम्ही हं. खोपोलीत व्यापाऱ्यांकडून मीटिंग घेतली आणि त्यांना म्हटलं, "तुम्ही नफा घ्यायचा नाही तुमचा. एका मानवतावादी भूमिकेतून आपल्याला मदत करायची." त्यांनी ते मान्य केलं आणि मग प्रत्येक कुटुंबाला एक बादली, एक मग, तांदूळ 5 किलो, गव्हाचं पीठ 5 किलो, जीवनावश्यक ज्या गोष्टी होत्या, अगदी कांदा, लसूण, मीठ सगळं, हळदीपर्यंत, एक चादर, एक सतरंजी, असं आम्ही एक त्याचं किट तयार केलं आणि मी माझ्या स्तरावर असा निर्णय घेतला, की लोक अतिशय दुःखी आहेत. लोकांना लाईन लावून लोकांना वाटायचं नाही. बरोबर, बरोबर. लोकांच्या घरी जाऊन द्यायचं. असे ट्रकच्या ट्रक आम्ही भरून आणले. म्हणजे शासन आपल्या दारी तुम्ही 1989 साली प्रत्यक्षात अगदी. साकारलं हां. होतं. आणि ह्याची मला काही बॅकग्राऊंड नव्हतं बरं का. बरं. परंतु काहीतरी चांगलं करायचं आणि जीवनामध्ये अतिशय चांगली संधी आलेली आहे. तिचं पूर्ण सोनं करायचं, हे मनामध्ये भाव होता. बरोबर. 16 ते 18 तास मी काम करत होतो. सर आपला आरंभ 2.0 पॉडकास्टमधनं आपण जो खरं संदेश देऊ पाहतोय, तो हा संदेश असतो, की एकतर सकारात्मक विचार सगळ्यांपर्यंत पोहोचावेत आणि तुमच्यासारखं अधिकारी होण्याचं ज्यांना स्वप्न असेल, त्यांना यातनं मार्गदर्शन व्हावं. तर आजकाल MPSC, UPSCची तयारी करणारे किंवा विविध पदांसाठी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही नेमका काय संदेश द्याल? एखाद्याला अधिकारी व्हायचं असेल, तर नेमकं त्यांनी काय मार्ग अवलंबला पाहिजे? आणि आता तर खूपच कॉम्पिटिशनचं जग आहे. आम्ही ज्यावेळेला परीक्षा देत होतो त्यावेळेलाही कॉम्पिटिशन होती. मी ज्यावेळेला परीक्षा दिली त्यावेळेला 1.5 लाख विद्यार्थी प्रिलिम परीक्षेला बसलेले होते अच्छा. आणि डेप्युटी कलेक्टरच्या फक्त 8 जागा होत्या. 1988 साली. 1988 झाली आणि ओपनला 6 जागा होत्या आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 2 जागा होत्या. म्हणजे 6 जागांमधूनच मला निवड होणार होती. तेव्हाही एवढी स्पर्धा त्यावेळेला होती. एवढी स्पर्धा होती आणि
माझा इंटरव्ह्यू 22 मिनिटाचा झाला. एम-पी-एस-सीच्या शेवटचा इंटरव्ह्यू होता आणि इतका कॉन्फिडन्स होता माझ्यामध्ये त्यावेळेला अभ्यासामुळे आणि धैर्यवान असल्यामुळे मी, की बाहेर आमचे मित्र इंटरव्ह्यूसाठी थांबलेले होते. बाहेर येऊन मी त्यांना म्हटलं, की माझा नंबर 5 नंबरच्या आत लागला पाहिजे आणि बरं. निकाल लागला आणि माझा 5वाच नंबर होता. ग्रेट, ग्रेट. तर स्पर्धा तेव्हाही होती. आता थोडंसं अत्यंत ग्रामीण भागापर्यंत हे लोण गेल्यामुळे त्या भागातून विद्यार्थी यायला लागलेत. कोचिंग क्लासेस आले. मुंबईला आहेत, पुण्याला आहेत किंवा महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरामध्ये आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी पण कोचिंग क्लासेस आहेत. त्यामुळे विद्यार्थी तर नक्कीच वाढलेले आहेत. मी 2-3 गोष्टीचा याच्यामध्ये उल्लेख करू इच्छितो, की परीक्षेची तयारी आणि प्रत्यक्ष परीक्षा पास होणं हा एक भाग आहे. परंतु तुम्ही एकदा यशस्वी झाला, शासकीय सेवेमध्ये आला, शासकीय सेवेत काम करताना तुमची भूमिका काय असावी, तुमची फिलॉसॉफी काय असावी आणि प्रत्यक्ष काम कसं करावं, हे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये असं मला वाटतं. हं, आणि हं. त्या पद्धतीने मी सांगेन, तो माझा अनुभव सांगेन, की परीक्षासाठी तर खूप तयारी करावी लागते. म्हणजे परीक्षेच्या आधी तर मी 14 ते 16 तास अभ्यास करत होतो. अभ्यास हा माझा स्वभाव असल्यामुळे आणि कॉलेजला टॉपर असल्यामुळे तयारी तर करावीच लागते. जी-केची तयारी करावी लागते. आपल्या ऑप्शनल विषयाची तयारी करावी लागते. आमच्या वेळेला 3 टप्प्यात ती परीक्षा व्हायची. एक प्रिलिम एक्झाम म्हणून असते, ज्याच्यात छाननी होते विद्यार्थ्यांची. त्याच्यात 2 पेपर असतात. एक जी-केचा पेपर असतो 150 मार्काचा आणि एक ऑप्शनल पेपर 150 मार्काचा. समजा 1.5-2 लाख विद्यार्थी बसले. त्यातून एक 4,000 विद्यार्थी ते निवडायचे. दुसरी मेन परीक्षा असते. हो. मेन परीक्षा 800 मार्काची होती त्यावेळेला. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी 100-100 मार्क आणि जी-केचे 2 पेपर 100-100 मार्क आणि ऑप्शनलचे 2 पेपर 200-200 मार्काचे. त्याला साधारण ज्या जागा असतात, एकूण जागा, त्याच्या 3 पट विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलावलं जातं. अच्छा. त्याला साधारण एक 1000-1200 विद्यार्थ्यांना बोलवतात आणि त्यातून मग शेवटची हो. सिलेक्शन होतं. तर अभ्यास खूप करावा लागतो. खूप आपल्याला वैविध्यपूर्ण अभ्यास करावा लागतो. सातत्य ठेवावं लागतं. समजा पहिल्या टप्प्यात तुम्ही नाही झाला यशस्वी किंवा तुम्हाला हवं ते पद मिळालं नाही, पुन्हा सुरुवातीपासून परीक्षा द्यावी लागते. पुन्हा प्रिलिम, पुन्हा मेन, पुन्हा इंटरव्ह्यू. मग त्यासाठी तुम्हाला पेशन्स ठेवावा लागतो आणि हार्डवर्क शिवाय जीवनात पर्याय नाही आपल्याला. तर ह्या गोष्टी करायला लागतात. तासनतास अभ्यास करावा लागतो. ग्रुप डिस्कशनमध्ये मित्रांच्याबरोबर आपण एक्सचेंज करतो वाचन केलेलं आणि अशा पद्धतीनं यू-पी-एस-सीचं पॅटर्न थोडा वेगळा आहे. तर त्या पद्धतीनं करू शकतो. तो दुर्दैवाने आम्हाला यू-पी-एस-सी परीक्षा माहीतच नव्हती आमच्या वेळेला. आम्हाला टॉप म्हणजे त्यावेळेला एम-पी-एस-सी. त्यामुळे हो. आम्ही एम-पी-एस-सीचाच अभ्यास केला. जर माहिती असतं तर यू-पी-एस-सीलाही गेलो असतो. हे मला जाणून घ्यायचंय सर, की तुम्ही परीक्षा पास झालात एम-पी-एस-सीची, पण रिटायर्ड होताना आपण आय-ए-एस म्हणून रिटायर्ड होतात. तर शासनामध्ये ही जी प्रक्रिया आहे किंवा हे जे ट्रान्झिशन आहे, ते नेमकं काय असतं? त्याच्यामध्ये प्रक्रिया अशी आहे, की ज्या देशस्तरावर जी यू-पी-एस-सीची परीक्षा होते, त्यासाठी आय-ए-एस आणि आय-पी-एस आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे आणि रेव्हेन्यू सर्व्हिसचे लोक निवडले जातात. ती परीक्षा यू-पी-एस-सी घेतं. त्या 2/3 जागा ह्या 67% जागा ह्या डायरेक्ट रिक्रूटसाठी असतात हो. राज्यामध्ये. हो. 33% जागा हो. ह्या राज्यामध्ये जशी आम्ही होतो डेप्युटी कलेक्टर, त्याच्यातून पदोन्नतीने त्या निवडल्या जातात. ती संधी मिळते तुम्हाला. 33% जागा या हो. राज्य सरकारच्या सेवेसाठी राखीव असतात. त्यातले जे आम्ही जसे डेप्युटी कलेक्टर म्हणून होतो आणि इतर विभागाचे अधिकारी. फक्त डेप्युटी कलेक्टरसाठी फायदा एवढा असतो, की त्याला परीक्षा द्यावी लागत नाही नंतर. आणि हं. इतर जे शासनाचे विभाग आहेत, मग ग्रामविकास असेल, सहकार विभाग असेल, आर-टी-ओ असेल, त्या हं. अधिकाऱ्यांना मात्र परीक्षा द्यावी लागते. हं, हं, हं. एम म्हणजे महसूलच्या व्यत व्यत अधिकाऱ्यांना महसूलच्या अधिकाऱ्यांना द्यावी परीक्षा लागत द्यावी नाही. लागत नाही, इतर आय-ए-एसमध्ये जाण्यासाठी. हो. परंतु इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र राज्यस्तरावर परीक्षा होते. हं. नंतर त्यांची मुलाखत यू-पी-एस-सी घेतं आणि त्यातून लिमिटेड जागा त्यांना मिळतात. तर अशा पद्धतीने तुमचं त्यासाठी ट्रॅक रेकॉर्डही चांगलं लागतं. तेही बघितलं जातं. हं, तुमची हं. इंटिग्रिटी बघितली जाते. तुमचे सी-आर बघितले जातात आणि मग ची टीम येते आपल्या इथे. हो. यू-पी-एस-सीची कमिटी असते. ती येते आणि ती निवड करते त्यातून.
तर हं, अशी निवड माझी 2014 साली झाली IAS मध्ये. हं. आणि पहिलं पोस्टिंग मिळालं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर. ती म्हणजे कोकणात तर तुम्ही सर त्या सगळ्या चक्रीवादळाचं आणि त्यानंतर गावाच्या पुनर्वसनाचं, जांभूळ पाड्याचं काम केलं. पण मग कोल्हापूरला गेल्यानंतर तुमचा रोल नेमका कसा राहिला? कोल्हापूर महालक्ष्मी देवस्थानाच्या एकूणच कामकाजामध्ये पण आपण लक्ष देत होतात आणि एकूणच कोल्हापूरच्या विकासात सुद्धा आपण लक्ष देत होतात. तो तो रोल नेमका काय होता? कोल्हापूरला माझ्या 2 पोस्टिंग झाल्या. एक IASची पदोन्नती झाल्यानंतर मला जिल्हा परिषदला मुख्य कार्यकारी हो, अधिकारी, सी-ओ ज्याला झालात चीफ म्हणजे. एक्झिक्युटिव्ह ऑफिसर किंवा CO म्हणतो, ती हो. झाली. अतिशय आव्हानात्मक काम असतं जिल्हा परिषदेचं. शासनाचे 15 विभाग जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा स्तरावर कार्यरत असतात. म्हणजे त्याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं. शिवाय निवडून आलेले मेंबर असतात. कोल्हापूरला 65 लोकप्रतिनिधी होते. मग अध्यक्ष, उपाध्यक्ष, वेगवेगळ्या विषय समित्या हो, असतात. त्या हो. विषय समित्यांचे सभापती, असे म्हणजे पॉलिटिकल प्रेशर तुमच्यावर खूप असतं. कोल्हापूरचे सगळेच रांगडेगडी मग त्या सी-ओच्या मागे लागतात असं असं चित्र असतं का? म्हणजे सी-ओला कसं हँडल करावं लागतं काम खूपच सर? ताई, खूपच आव्हानात्मक म्हणजे एकीकडे असतं. नियम पण पाळायचे आहेत, विकास पण झाला पाहिजे आणि सगळ्यांचा तुम्हाला सामना पण करायचा आहे. मग अगदी, हाऊ टू हँडल दॅट? म्हणजे अगदी खरं आहे, अगदी एखादा खरं आहे. नवीन सी-ओ झालेले अधिकारी असतील, तर त्यांना तुम्ही काय गुरुमंत्र द्याल मग? कोल्हापूर जिल्हा परिषदेचा व्याप म्हणजे जवळ-जवळ 38 लाख ग्रामीण पॉप्युलेशन. हे 15 विभाग आणि 25,000 कर्मचारी आहेत. हं, हं. कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर 2,000 मराठी शाळा, त्यांचे 7,000 शिक्षक, हं. 1,029 ग्रामपंचायती, त्यांचे तेवढे ग्रामसेवक. नंतर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य आलेले निवडून. त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस 4,000, 3,000 आशा वर्कर. म्हणजे काहीच्या काही असते ते. हो, तुम्हाला हो, 1 हो. मिनिट सुद्धा मोकळा वेळ मिळत नाही विचार करायला. बरोबर, बरोबर. सारखं कामाचं प्रेशर असते. याच्यामध्ये शासनाच्या म्हणजे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विकासाच्या योजना राबवणे हा तर भाग आहे. टार्गेट्स पूर्ण करणे. त्याचबरोबर काही नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्याच्या आवश्यक असल्या, कारण जिल्हा परिषदेला बजेट असतं. त्याच्यातून काही नाविन्यपूर्ण योजना राबवणे. असा मग तो एक प्रवास होता. पुन्हा सुद्धा पहिल्यापासून माझा स्वभाव की सरळ मार्गी, प्रसिद्धीपासून मी नेहमीच दूर राहिलो. पण बरं झालं आज काम तुम्ही इंटरव्ह्यू दिला. किमान तुमचा 30 वर्षाचा, 35 वर्षाचा जो काही अनुभव आहे, तो किमान आज आपल्या काम प्रेक्षकांपर्यंत चोखपणे करणे आपण आणि स्वच्छ कारभार आणि कायद्याच्या बाहेर जाऊन जेन्युइन ठिकाणी जेवढी मदत करता येईल तेवढी करायची. हो, आणि जे चुकीचं काम जरी कितीही प्रेशर आलं, हो. तरी ते करायचं नाही. सर तुमच्या बोलण्यातनं आपण पाहिलं, की एकतर सचोटी हवी, कामामध्ये पारदर्शकता हवी आणि कामाची एक शिस्त हवी. अधिकारी कसं व्हावं, अधिकारी झाल्यानंतर कसं वागावं, कोणत्या पदावरती कशाप्रकारे काम करावं लागतं, हे सगळं तुम्ही सांगितलं. पण एम-पी-एस-सी परीक्षा पास झालेले अधिकारी मंत्री कार्यालयात सुद्धा काम करतात. आपण सुभेदारी जे आपलं आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित केलंय, त्यामध्ये हे अनुभव आम्ही पाहिले. तर मनोहर जोशींकडे आपण काम केलं, राजेश टोपेंकडे केलं, हुसेन दलवाईंकडे केलं. तर अधिकाऱ्यांना ही संधी नेमकी कशी मिळते आणि त्याची प्रक्रिया काय असते? आपल्या प्रशासनामध्ये मंत्र्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी हे शासनाचे क्लास 1 ऑफिसर असतात. त्याच्यात 2 भाग असतात. एक मंत्र्यांच्या आवडीचा प्रायव्हेट सेक्रेटरी मंत्री सजेस्ट करतात मुख्यमंत्री कार्यालयाला आणि त्याचे आदेश काढले जातात. किंवा दुसरा भाग म्हणजे विभाग काही सजेस्ट करतो. जी त्याला आमचा विभाग म्हणतो. जी सामान्य प्रशासन विभाग. तो काही अधिकाऱ्यांचे सिलेक्शन करून सांगितलं जातं, की यांना तुम्ही घ्या. आता माझ्या बाबतीत म्हणजे मी सावंतवाडीला प्रांत ऑफिसर 4 वर्ष काम केलं. नंतर मी पनवेलला 1 वर्ष प्रांत ऑफिसर म्हणून काम केलं आणि पनवेलला मी ऑफिसर असताना अविनाश धर्माधिकारी म्हणून हो. जिल्हाधिकारी होते. हो, हो. अतिशय प्रामाणिक मनुष्य, सचोटी, चारित्र्यवान, स्ट्रेट फॉरवर्ड त्यांच्याबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. एका प्रकरणामध्ये माझे आणि त्यांचे मतभेद झाले. त्यांनी काय आम्हाला आता तो इथं सांगत नाही मी, मोठा आहे तो प्रसंग. परंतु त्यांनी सांगितलं, की त्यांनी तोंडी आदेश दिले, की ते तुम्ही करा.
मी म्हटलं, सर तोंडी आदेश नाही, आम्हाला हं. लेखी आदेश पाहिजे. निवडणुकीच्या ओळखपत्राचा विषय होता. आणि मग त्यांना मी कायद्यातल्या प्रोव्हिजन दाखवल्या. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुद्धा सांगत नाही हे करा म्हणून. आणि तुम्ही आम्हाला तोंडी आदेश देऊ शकता, तर मी लेखी आदेश दिल्याशिवाय मी करणार नाही. आणि ते लेखी आदेश त्यांचे तोंडी आदेश मी पाळले नाहीत. त्यामुळे ते कदाचित त्यावेळेला नाराज झाले असतील. परंतु त्यांच्या मनाचा मोठेपणा असा, की ती मीटिंग संपली पेणच्या गेस्ट हाऊसला आणि 1 वाजता ते परत निघाले होते अलिबागला. हं. त्यांच्याबरोबर माझे मित्र होते. पब्लिसिटी ऑफिस, डिस्ट्रिक्ट पब्लिसिटी ऑफिसर. ते नंतर मला दुसऱ्या दिवशी म्हणाले, की "मी सरांच्या बरोबर होतो अलिबागला जाताना आणि सर म्हणाले, की अधिकारी असावा तर सुभेदारासारखा, हं, हं, की हं, जो हं. आपल्या वरिष्ठांना सुद्धा जर ते नियमात बसत नसेल काम, तर त्यांना पोलाईटपणे सांगणारा अधिकारी पाहिजे, की हे मी करणार नाही." हे हं. त्याचं धाडस जे आहे, ते म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. आणि मग 95च्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या. युती सरकार आलं. शिवसेना आणि बी-जे-पीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून धर्माधिकारींची निवड झाली. ते आले आणि 15 दिवसांनी त्यांचा मला फोन आला, की "अविनाश, काय करतोयस? आय वांट यू इन सी-एम's ऑफिस. वॉव! आय वांट ऑफिसर्स लाइक यू टू बी इन सी-एम ऑफिस. कधी येतोयस?" आता हे मला अनपेक्षित होतं. कारण माझा काही कुठला राजकीय व्यवस्थेशी कधी संबंध नव्हता आमच्या हो, लोकांचा किंवा मी काही स्वतःहून प्रयत्नही केले नव्हते. काही स्वतःहून प्रयत्नही अधिकारी करतात, कोणाकोणाच्या माध्यमातून. हो. तर मी दुसऱ्या दिवशी त्यांना भेटायला गेलो. ते बघितलं सीएम ऑफिस पहिल्यांदाच बघितलं. मग त्यांनी माझी मनोहर जोशींची भेट घालून दिली. मनोहर जोशी तेव्हा मुख्यमंत्री झाले होय, होते युती होय. सरकारचे. सरांनी त्यांना म्हटलं, की "जर तुम्ही शिफारस करत असाल, तर माझी काही हरकत नाही. घ्या त्यांना आपल्याकडे." हं, हं, हं. अशा पद्धतीने माझी निवड झाली. पण मग मुख्यमंत्री कार्यालयात काम करण्याचा अनुभव काय असतो? म्हणजे अनेक अधिकाऱ्यांचं स्वप्न असतं, की आपल्याला मुख्यमंत्री कार्यालयात काम करायला मिळावं. तर तुमचा अनुभव कसा राहिला? मुख्यमंत्री कार्यालय म्हणजे एक फार मोठा प्रशासनाचा कक्ष असतो. त्यांचे प्रधान सचिव असतात मुख्यमंत्र्यांचे, 2-2 प्रधान सचिव, एक 4-5 डेप्युटी सेक्रेटरी असतात, 3-4 प्रायव्हेट सेक्रेटरी असतात, 5-6 पी-ए असतात आणि 100 कर्मचाऱ्यांचा स्टाफ असतो. मुख्यमंत्र्यांचा प्रायव्हेट सेक्रेटरी याला थोडक्यात सांगायचं तर मुख्यमंत्र्यांना फुलासारखं जपावं लागतं. कारण त्यांच्यावर कामाचं आणि पॉलिटिकल खूप प्रेशर असतं. ते जे सांगतील त्या पद्धतीने त्यांना कामात मदत करणे, दौऱ्यावर जाणे, दौऱ्यामध्ये जी निवेदनं येतात, त्याच्यावर कारवाई करणे, मुख्यमंत्र्यांना दररोज जी माणसं भेटतात, त्याची कामाचा निपटारा करणे. हो. मनोहर जोशी दर महिन्याला शिवसेना भवनमध्ये जनता दरबार घ्यायचे. तर त्यावेळेला त्यांना त्या निवेदनाची निपटारा करणे, हो. अशा पद्धतीची कामं करावी लागतात. इतर जे मंत्री आहेत त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीचा रोल असा असतो, की मंत्र्यांना फाईलवर निर्णय घेण्यासाठी कायदा आणि नियम काय सांगतो आणि हो, आपण काय निर्णय घेतला पाहिजे, विभागाने काय प्रस्ताव पाठवलाय, हो. त्याच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन करायचं असा तो रोल असतो. सर, आपण मंत्री कार्यालयातला अनुभव तर सांगितला, पण इतरही मंत्री कार्यालयामध्ये जेव्हा काम करण्याची संधी मिळते, तेव्हा ती संधी नेमकी कशी असते? एखाद्या तरुण अधिकाऱ्याला वाटलं, की आपल्याला मंत्री कार्यालयात काम करायचंय, तर त्यासाठी काय करावं लागतं? आणि काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? कारण मंत्र्यांकडे तर सर्व प्रकारचे लोक येत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेऊन येत असतात. मग अधिकारी म्हणून त्याचं काही सॉर्टिंग करणं, त्याला फिल्टर करणं, अशी काही प्रक्रिया असते का? काय नेमका तो प्रकार असतो आणि कसं केलं जातं? मी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबरोबर 4 वर्ष त्यांचा खाजगी सचिव म्हणून काम केलं. त्यांचा राजीनामा झाल्यानंतर गजानन कीर्तीकर शिवसेना पक्षाचे मंत्री, कॅबिनेट मंत्री झाले. त्यांच्याकडे परिवहन विभाग होता. कामाच्या निमित्तानं ते मुख्यमंत्री यांना भेटायला यायचे. त्यामुळे त्यांची माझी चांगली ओळख होती, संबंध होते. त्यांनी मला आग्रह धरला, की तुम्ही माझ्याकडे खाजगी सचिव म्हणून या आणि त्याद्वारे मी त्यांच्याकडे खाजगी सचिव म्हणून गेलो. मंत्र्यांची खाजगी सचिवांचा रोल असा असतो, की त्यांच्याकडे जेव्हा निर्णयार्थ फाईल येते विभागाकडून, त्यावेळेला शासनाचे कायदे काय आहेत, हं. नियम काय आहेत, हे बघून त्यांना निर्णय घेण्यासाठी मदत करणे. शेवटी अंतिम निर्णय हा मंत्र्यांचा असतो.
परंतु त्यांनी फाईलवर घेतलेल्या निर्णयामुळे मंत्री अडचणीत येऊ नयेत याची हो. काळजी खाजगी सचिवांना घ्यावी लागते. आपल्या राज्यात किंवा इतर राज्यातही बघितलं असेल, हो. की मंत्र्यांनी काही निर्णय घेतले आणि त्याच्यामुळे काही मंत्री तुरुंगात गेले. तर आपण एवढं त्याला जागरूक राहावं लागतं खाजगी सचिवाला. हं. त्याचबरोबर मंत्री कार्यालयामध्ये त्यांच्या मतदारसंघातले किंवा राज्यातले हो. लोक येत असतात. त्याचबरोबर आमदार येत असतात, खासदार येत असतात, इतर हो. मंत्री येत असतात. त्यांची कामं मार्गी लावणे, मंत्र्यांच्या खाजगी सचिवाच्या अंतर्गत एक 3-4 पी-ए असतात आणि हो. इतर स्टाफ असतो. त्यांच्या माध्यमातून कामं मार्गी लावणे, कामाचा पाठपुरावा करणे ही कामं करावी लागतात. नंतर मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार 99 साली आलं आणि हुसेन दलवाई कामगार मंत्री होते. बरं. त्यांनी मला बोलवून नेलं, की माझ्याकडेच तुम्ही काम करा. त्यांच्यानंतर राजेश टोपे यांच्याकडे मला काम करायची संधी मिळाली. तेव्हा ते राज्यमंत्री होते. माझ्या कामाची पद्धतच ताई अशी होती, की मला स्वतःहून मंत्री घेऊन जायचे. माझ्याकडे तुम्ही काम करा. म्हणजे मला कोणाकडे जावं लागलं नाही. ते तुमच्या कामाची पोचपावती असते. आता ही निवड जसं मगाशी म्हटलं, मंत्र्यांची इच्छा कोणाला अधिकाऱ्याला माझ्याकडे काम करावं अशी असते. हो. जी-ए-डीला ते तसं पत्र पाठवतात. जी-ए-डी तुमचे आदेश काढते. काही अधिकारी इतर आमदारांच्या माध्यमातून जातात आणि त्या ठिकाणी काम करतात खाजगी हो. सचिव म्हणून. मला एक सांगावसं वाटतं, की खाजगी सचिव एक अ, अत्यंत कॉम्पिटिटिव्ह पोस्ट आहे. तुम्हाला संपूर्ण राज्याचा पर्स्पेक्टिव्ह येतो. हं. एखाद्या जिल्ह्यात काम करणं वेगळं आणि हो. मंत्रालयातून संपूर्ण राज्याचा पर्स्पेक्टिव्ह येणं. परंतु ती सुळावरची पोळी आहे. म्हणजे अधिकाऱ्याने स्वतःच्या मनाशी ती खुणगाठ बांधली पाहिजे, की मी मंत्री कार्यालयात कशासाठी जातोय? माझा उद्देश काय आहे जाण्याचा? तो जर तुमचा उद्देश जर स्पष्ट नसेल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. सर, तुम्ही प्रशासनातला हा सगळा अनुभव सांगताय. तुमचा 35 वर्षाचा अनुभव आपण एक 40-50 मिनिटात मांडण्याचा प्रयत्न करतोय. माझा वैयक्तिक जीवनामध्ये मी निष्ठा पाळली, सचोटी पाळली. माझ्या दृष्टीने चारित्र्याला फार महत्त्व आहे. तुमचा रोखठोकपणा, तुमचा स्पष्टवक्तेपणा, कायद्याची आणि नियमांचा अभ्यास आणि येणाऱ्या माणसाला जास्तीत जास्त कायद्यात बसवून काम करणं आणि ते स्वच्छ स्वच्छ भावनेनं काम करणं, याला जास्त महत्त्व आहे असं मला वाटतं. त्या पद्धतीने मी काम केलं. 34 वर्षात अनेक जिल्ह्यामध्ये काम केलं, मंत्रालयात काम केलं. परंतु एक सांगायला अभिमान वाटतो, की कधीही अडचणीत आलो नाही. पत्रकारांनाही वाटलं नाही, की मला कधी अडचणीत आणावं. हां, हां, हां. एक ओळही माझ्याबद्दल कधी वर्तमानपत्रात आली नाही. बरोबर. मी सी-ओ म्हणून काम केलं, मी जिल्हाधिकारी म्हणून हो, काम केलं, मी हो, प्रांत अधिकारी म्हणून काम हो, हो, केलं. हो. एक कधी त्या लोकल न्यूजपेपरमध्ये माझ्याबद्दल एक ओळही कधी निगेटिव्ह आली नाही. सर, आपण सावंतवाडीला पण प्रांत होतात. तर सावंतवाडीचा अनुभव काय? आपल्या सुभेदारी पुस्तकामध्ये मी पाहिलं, की त्यामध्ये आपण खूप सारे अनुभव आपले नमूद केलेत. तर तो थोडक्यात जरा सांगाल का? खूप कामं केली. 4 वर्ष मी होतो तिथे सावंतवाडीला प्रांत ऑफिसर. महत्त्वाची कामं म्हणजे कबुलातदार गावकार हा जो तिथला एक जमिनीचा विषय होता, तो सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले किंवा आकारीपड जमिनीचा प्रश्न होता, तो साठी प्रयत्न केले. खाजगी वन जमिनींचा विषय होता, तो सोडवण्यासाठी प्रयत्न केले आणि रेडी म्हणून एक गाव आहे वेंगुर्ला तालुक्यात. त्या ठिकाणी मायनिंग कंपन्या, गोगटे मायनिंग आणि न्यू इंडिया मायनिंग कॉर्पोरेशन 50 वर्षापासून ते मायनिंग करतायत. त्याचे लोकांना नुकसान व्हायचं त्यांच्या कारण ते क्षमतेपेक्षा जास्त खोल ते ब्लास्टिंग करायचे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं, त्यावेळेला मी त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई सुरू केली. त्या कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी म्हणून आदेश काढले. खरं म्हणजे ते नियमात तरतूद नाही. हं, हं. लँड रेव्हेन्यू कोडमध्ये मला अधिकार नव्हते. परंतु तो मी लोकांच्या भल्यासाठी म्हणून निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला त्यांनी हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं. पिटिशन केली. हायकोर्टामध्ये जस्टिस माधव पेंडसे म्हणून होते. हं. अतिशय कडक, शासनाच्या विरुद्ध निर्णय देणारे. त्यांच्यासमोरच आमची केस गेली
आमचे मायनिंग ऑफिसर तर मला म्हणाले, "साहेब तुमचं आता काही खरं नाही." माझा सर्व्हिसची सुरुवात झालेली आणि त्या मायनिंग कंपन्यांना मी अंगावर घेतलेलं. त्यांचे हं, हं. मोठे-मोठे वकील, काही नाही आम्ही ॲफिडेव्हिट केलं. केस आली हिअरिंगला. म्हणजे नियती किंवा दैव तुम्हाला कशी मदत करत असतं, याचं हा उदाहरण आहे. जर हं, तुम्ही सचोटीने काम करत असाल, तर हं, संपूर्ण नियती तुम्हाला मदत करत असते. हं, हं. सूक्ष्मपणे करते ती. मग झालं काय सर आलं कोर्टात? हिअरिंगला आली पेंडसे साहेबांनी त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट सुरू केली, की या प्रांतांना हा अधिकारच नाही. बेकायदेशीर अधिकार काढलेले आहेत त्यांनी आदेश काढलेले आहेत. जस्टिस पेंडसे म्हणाले, "येस, आय नो." की त्यांच्या अधिकाराबाहेर जाऊन त्यांनी काम केले. परंतु त्यांनी इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ पब्लिक तो निर्णय घेतलेला आहे. पैसे कधी वाढताय ते सांगा. म्हणजे कायद्याच्या बाहेर जाऊन घेतलेला निर्णय त्याला हायकोर्ट मधले जस्टिस पेंडसे सारखे जज मदत करतायत. बरं. कंपनीचे वकील तर एकदम चमकले. मग ते हं. म्हणाले, "आम्ही विचारून सांगतो कंपनीला पुढच्या तारखेला." हो. पुढची तारीख आली. जस्टिस पेंडसेनी आदेश काढले, की कंपनीने 15 दिवसात पैसे भरावेत कलेक्टरकडे. कलेक्टर शुड अपॉइंट रिस्पॉन्सिबल ऑफिसर फॉर हं. द डिस्ट्रिब्युशन ऑफ मनी हं. अँड रिपोर्ट टू द कोर्ट विदिन 1 मंथ. किती मग दंड ते वसूल केला? 5 एक लाख रुपये काहीतरी त्यांना दंड झाला होता हो, हो, त्यावेळेला. हो. पण ती मग ऐतिहासिक घटना झाली आणि ऐतिहासिक वेगळी घटना घटना अशी झाली. मग तो दिला कलेक्टरनी माझी नेमणूक केली. आम्ही लोकांना पैसे वाटले. त्या दिवशी आम्ही रेडी गावात दिवाळी साजरी केली. वाह! वाह! अशा पद्धतीने निर्णय घ्यावे लागतात. परंतु हो. त्याच्यामागे तुमचं तो हेतू आहे ना, इंटेन्शन स्वच्छ हेतूला पाहिजे. हो, महत्त्व आहे. हो, हो माझा सर. हेतू चांगला होता बरं. म्हणून मी वाचलो. हो, हो, आणि हो. नियतीची साथ, दैवाची साथ मी खरंय, खरंय, खरंय. म्हणजे विनम्र आहे त्या आपल्या दैवयतेपुढे. आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल जर्नीबद्दल बोलायचं आहे. आपण सावंतवाडीचा अमृतपुत्र हे पुस्तक सुद्धा लिहिलंय. तर सावंतवाडीतले तुमचे अनुभव एकूणच आयुष्याला दिशा देणारे आहेत. तर काय नेमका तो अनुभव आहे आणि त्या पुस्तकाचा सार आपण थोडक्यात सांगू शकतो का? मी ईश्वरनिष्ठ माणूस आहे. म्हणजे सुरुवातीला कॉलेजपर्यंत नव्हतो. मी थोडासा माझा आत्ताचा स्वभाव वेगळा आहे. परंतु कॉलेजमधला स्वभाव मी आक्रमक होतो. क्षत्रिय वृत्ती, धैर्य, हं, शौर्य, हं. आक्रमकपणा होय. असे गुण होते. सावंतवाडीला प्रांत ऑफिसर म्हणून झालो. परंतु चिंतनशील स्वभाव असल्यामुळे मला वारंवार प्रश्न पडायचे. मी एकटाच जेव्हा रात्री उशिरापर्यंत चिंतन करत बसायचो. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये कधी ना कधीतरी एक प्रश्न पडतो, हं, की हं. मी कोण आहे? हू ॲम आय? माझं अस्तित्व काय आहे? मी एका विशिष्ट घरात मला जन्माला आलो. त्याच्यावर माझं नियंत्रण नाहीये, मी कुठे जन्म घ्यावा. मग मला ह्या घरात जन्माला घातलं, कुणाला टाटाच्या घरात जन्माला घातलं, कुणाला अंबानीच्या घरात जन्माला घातलं. जीवन हे म्हणजे फक्त जन्म झाला आणि मृत्यू झाला याच्या पुरतंच मर्यादित आहे का जन्माच्या आधी पण काहीतरी एक आयुष्य होतं आणि मृत्यूनंतरही आयुष्य राहतं. मग ते काय आहे? मग काही ग्रंथांचं वाचन केलं, पुस्तकांचं वाचन केलं, पण समाधान होत नव्हतं. आणि मग एक एक आत्मसाक्षात्कारी सावंतवाडीतली व्यक्ती भाऊ मसूरकर म्हणून हो. ते माझ्या जीवनात आले. 10 जानेवारी 1992ला ते जीवनात आले आणि त्यांनी माझ्या जीवनाचा कायापालट घडवला. म्हणजे काय केलं? त्यांनी मला जप दिला. त्यांनी माझा भगवद्गीता, पतंजल योग असे जे तत्वज्ञान आहे सगळं जीवनाचं, की आपण जेवढं समजतो देह, त्याच्या पेक्षा एक वेगळं अस्तित्व ह्या देहाच्या भोवती असतं आणि हा देह पडल्यानंतर ते जे रूप आहे आपलं, हं. सूक्ष्म देह किंवा लिंग देह त्याला म्हणतात. कारण देह, महाकारण देह ते पुन्हा नवीन जीव धारण करतं, देह धारण करतं. हे तत्वज्ञान सांगितलं. मला काही पुस्तकं अभ्यासाला दिली आणि मग त्यातून माझी साधना त्यांनी मला अ, माझ्याकडून करून घेतली. हं, 13 हं. वर्ष. ज्यावेळी मला व्यवहार आणि तत्वज्ञान याची सांगड कशी घालायची असा प्रश्न यायचा. परंतु तत्वज्ञान असं सांगतं तुम्हाला, की तू अशा पद्धतीने मग मला माझे सद्गुरू म्हणायचे, हो. "राग आहे ना फक्त इथून वर काढायचं." म्हणजे नाटक करायचं हं. रागाचं, शो करायचं. राग हं. इथून येता कामा नये.
हे तत्वज्ञान आहे. जसं स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले. रामकृष्ण परमहंस त्यांना गुरु भेटले आणि मग ते 1893ला अमेरिकेला गेले हिंदू धर्माचं पताका तिकडे लावण्यासाठी. ते मग प्रसिद्ध झाले. हो. अमेरिकेत आणि युरोपमध्ये त्यांची व्याख्यानाला बोलवायला लागले. हो. तर ते गुरु, गुरु, गुरुबद्दल सारखं बोलायचे. परकीयांना गुरु ही कॉन्सेप्ट नाही, त्यांच्याकडे टीचर ही कॉन्सेप्ट आहे. तर एका व्याख्यानामध्ये त्यांना विचारलं, की सारखं तुम्ही गुरु, गुरु म्हणता. तुमच्या गुरूंनी मला हे शिकवलं, गुरूंनी मला ते ज्ञान दिलं. तुमचे गुरु तर निरक्षर होते आणि तुम्ही तर एवढे उच्च शिक्षित आहात. तुम्हाला गुरूंनी असं काय शिकवलं, की ते तुम्ही एवढे त्यांच्याशी नतमस्तक असता? काय सुंदर उत्तर दिलं विवेकानंदांनी. विवेकानंद म्हणाले, "सद्गुरू जीवनात येण्यापूर्वी मी देहाने माणूस होतो. हं. सद्गुरू जीवनात आल्यानंतर मी मनाने माणूस झालेलो आहे. अप्रतिम. देहाने माणूस असणं वेगळं आणि अप्रतिम. मनाने माणूस असणं वेगळं. आपण सगळे देहाने माणसं आहोत. समाजात आज घडीला जे जे काही घडतंय आपल्या आजूबाजूला, त्यावरून वाटतं का की हे मनुष्य जन्माला हे लोकं लायक आहेत? बरोबर. कारण ते मनाने माणूस नाहीयेत. त्यांच्या वृत्ती ह्या लांडग्यासारख्या आहेत. त्या कुत्र्यासारख्या आहेत. त्या गाढवासारख्या आहेत. म्हणून देहाने जरी माणूस असले, त्यांच्या वृत्तीने आणि मनाने ते ते प्राणी आहेत. मनाने माणूस होण्याची प्रक्रिया माझ्या बाबतीत सुद्धा सद्गुरूंनी मला मनाने माणूस केलं. बरोबर. एवढं मी सांगेन. ही ही खूप मोठी प्रचिती एक प्रकारे सर आपल्याला आयुष्यामध्ये आली. पण आपलं कुटुंब एकूणच आध्यात्मिक आहे. वारी परंपरेमध्ये सुद्धा आपला सहभाग असतो. तर तो नेमका काय सहभाग असतो? आणि त्याबद्दल थोडंसं सांगाल तर बरं होईल. ह्या देहू आणि आळंदीच्या ज्या दिंड्या जातात दरवर्षी आषाढी वारीला वारकऱ्यांच्या, त्या मग पुणे, सासवड, फलटण अशा हो. करत त्या पंढरपूरला जातात. बरोबर. आणि गेल्या 20 वर्षात इलेक्ट्रॉनिक मीडियामुळं त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे माणसांना त्यांना काहीतरी दान देण्याची इच्छा असते. मोठ्या प्रमाणात त्यांना मग अन्नदान केलं जातं हो. ठिकठिकाणी. माझी शेती, वडिलोपार्जित शेती सातारा, पंढरपूर रस्त्यावर दहिवडी गावाजवळ आहे. हायवे जातो आमच्या बाजूला. त्या मार्गावरून हे जवळ 40 दिंड्या जातात. अच्छा. म्हणजे हां, हां. सातारा, पुसेगाव, कोरेगाव या हो, भागातल्या हो, आजूबाजूच्या हो, गावातल्या. हो. साधारण एक 6,000 ते 7,000 वारकरी जातात. एक दिवशी मला अशी प्रेरणा झाली. हो. अरे म्हटलं आपणही ह्या भागात काहीतरी सुरू करू. मग काय द्यायचं? तर पहिलं म्हटलं आपण पाणी देऊ. जे अस्वच्छ पाण्यापासून त्यांची हो. गैरसोय दूर होईल. मग आम्ही 3-4 हजार पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर त्यांना दिल्या. मग दुसऱ्या वर्षी थोडंसं ॲडिशन म्हणून त्यांना लाडू चिवड्याचं पॅकेट दिलं. मग तिसऱ्या वर्षी एक दिंडी म्हणाली, "आमची चहाची व्यवस्था होईल का तिथे?" म्हटलं, "या." चौथ्या वर्षी एक दिंडी म्हणाली, "आमची दुपारची जेवणाची व्यवस्था होईल का?" हं, म्हटलं, हं. "या." पुढच्या वर्षी म्हणाली एक दिंडी, "आमची मुक्कामाची व्यवस्था होईल का?" असं ते वाढत, वाढत, वाढत गेलं. हो. गेल्या 19 वर्षापासून तिथे आम्ही सेवा कार्य करतो. त्यातली 2 वर्ष कोविडमध्ये गेली, तेव्हा हो. दिंड्या निघाल्या नाहीत. आता यंदा हे 17वं वर्ष आहे. जवळ आणि मग आता त्या ठिकाणी आम्ही मग पावसाचे दिवस असतात, वारा असतो, थंडी हो. असते. मग जे विश्रांतीला दिंड्या येतात मुक्कामाला, त्यांची कायमस्वरूपी व्यवस्था व्हावी म्हणून आमच्या शेतामध्येच आम्ही 100 फूट बाय 50 फुटाचा पर्मनंट हॉल बांधला. वाह! वाह! अप्रतिम. मग त्या ठिकाणी दिंड्या येतात, त्यांची भजन, कीर्तन होतं, नामगजर होतो, जेवणं होतात, ते विश्रांती घेतात आणि अशा सगळी प्रकारची सेवा आमचं कुटुंब आणि आमचे मित्र आणि नातेवाईक आम्हाला मदत करतात. हो. अशा हा खर्च आमचा आम्ही स्वतः करतो आणि त्या पद्धतीने ते चालू आहे, 17वं वर्ष आहे. हो. मग एक दिवशी मला अशी प्रेरणा झाली, की हा हॉल आणि त्याला लागून असलेली 2.5 एकर जमीन आपण इस्कॉनला देऊया. अच्छा. मी इस्कॉनच्या लोकांशी साताऱ्याशी संपर्क हो. साधला. इस्कॉनचं साताऱ्याला एक सेंटर आहे त्यांचं. हो. इस्कॉन हे तुम्हाला माहीत आहे. हो, हो, हो. जगभरातली भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि कृष्ण भावनेचा आणि भक्तीचा प्रसार करणारी संस्था आहे. त्यांची जगभर 3,500 मंदिरं आहेत राधाकृष्णाची. हो. भारतामध्ये 750 मंदिरं आहेत. बरोबर. तर म्हटलं आम्ही ती जागा त्यांना गेल्या वर्षी दान केली. त्या हं. ठिकाणी इस्कॉनने, साताऱ्याने स्पिरिच्युअल सेंटर, आध्यात्मिक केंद्र सुरू केलं. वाह! वाह! प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या रविवारी सकाळी 10 ते 2 या वेळेत तिथं प्रवचन होतात, नामसंकीर्तन होतं,
साधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली जातात आणि नंतर प्रसाद होतो. आतापर्यंत 7 सत्संग झाले. फक्त मी एकच त्यांना विनंती केली, की पुढच्या टप्प्यात तुम्ही तिथे राधाकृष्णाचं आणि विठ्ठल रखुमाचं एक मंदिर करावं. ते वाव! त्यांनी मान्य केले. वाह! वाह! तर वाह! अशा पद्धतीने एक सामाजिक सेवा म्हणून चालू आहे. आनंद आहे. आपण आध्यात्मिक जर्नी तर खूप छान सांगितली. इस्कॉन सारख्या संस्थेला वारकऱ्यांसाठी केलेलं आपलं कार्य तर पाहिलं. पण मग आता अधिकारी म्हणून आपण निवृत्त झालेला आहात. तर निवृत्त अधिकाऱ्यांचं जीवन नेमकं असतं कसं? खरं म्हणजे निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपण एके दिवशी तो पदावर राहणार नाही आणि त्या दिवशी आपले सगळे अधिकार गेले, पदं गेली, मान-सन्मान गेले. त्याला आपण मानसिक तयारी आधीच करावी लागते. आणि माझा जो पिंड आहे मूळ आध्यात्मिक, त्यामुळे मी आधीच ठरवून टाकलं होतं, की उर्वरित जे काही माझं आयुष्य आहे निवृत्तीनंतरचं, ते स्वतःचा शोध घेणे. जे मगाशी मी प्रश्न बोललो आपल्याला, त्या पद्धतीचा शोध घेणे आणि आपल्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे, की आत्मसाक्षात्कार 4 पुरुषार्थ आहेत जीवनामध्ये हो, मनुष्याच्या. हो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हं. तर मी 3 तर मला मिळालेले आहेत. शेवटचा जो मोक्ष आहे, तो मला माझा प्रयत्न आहे, की तो ह्या जन्मीच प्राप्त करायचा. त्या मार्गावर मी चालतोय. माझी प्राणायाम, ध्यानधारणा 1.5 तास सुरू असते दररोज. हं. नामजप जो मला सद्गुरूंनी दिला आहे, तो 40 माळा ते 100 माळा माझा दररोज जप चालू असतो. उत्तम ग्रंथांचं वाचन चालू असतं आणि चिंतन चालू असतं आणि सामाजिक कार्य अशी जी वेगवेगळी आहेत हं. आध्यात्मिक, धार्मिक, त्याच्यामध्ये मी रममाण होतो. माझा जो आध्यात्मिक प्रवास आहे, मला असं वाटतं मी 50% पर्यंत आलेलो आहे आणि उर्वरित काळामध्ये या जन्मीच कारण माझा असा एक स्वभाव आहे, की मी एखादी गोष्ट जर ठाणली, तर हं. मी ती सोडत नाही. त्यामुळे तिकडं माझा प्रवास आहे आणि समजा काही कारणाने ह्या जन्मी जर हं, ते हं. साध्य नाही होऊ शकलं, भगवंताला माझी प्रार्थना असेल, की जिथं मला आत्मसाक्षात्कार होईल, जो ज्ञानोबांना वयाच्या 15व्या वर्षी झाला, तो आत्मसाक्षात्कार ज्या वातावरणात तो मला घेणं शक्य होईल, अशा वातावरणात मला पुनर्जन्म दे. पदाची मला अजिबात अपेक्षा नाही. सर खूप सुंदर तुम्ही हे वर्णन केलं. आता आपण थोडंसं शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. अ, अधिकाऱ्यांनी हे भान ठेवलं पाहिजे, की एक दिवस आपल्याकडे पद, सत्ता किंवा प्रोटोकॉल हा नसणार आहे. तर हे सगळ्यांना जमतं का? म्हणजे आता तुमचे पण फ्रेंड सर्कलमधले बरेच अधिकारी असतील. तर इज इट ईझी टू प्रोसेस दॅट? फार कठीण आहे. कारण 30-35 वर्ष अधिकार, सन्मान, माणसं, पी-ए, शिपाई, पद, जिल्हाधिकारी आहे. सगळी जिल्ह्यातली यंत्रणा तुमच्या हाताखाली असते. तिची एक सवय लागते. त्याला मी तो अजून शब्द वापरेन चटक लागते. परंतु माझा स्वभाव मी मगाशी जसं म्हटलं, की आध्यात्मिक असल्यामुळे मी आधीच मानसिक तयारी केली होती. हं, मला हं. आजही काही माणसं भेटली, अनोळखी माणसं जेव्हा ओळख होते, तेव्हा मी त्यांना जर सांगितलं मी आय-ए-एस अधिकारी आहे, निवृत्त आहे, तर त्यांना विश्वासच बसत नाही. ते म्हणाले, "अहो तुम्ही एवढे साधे कसे आहे?" मी म्हटलं, "मी ते विसरून गेलो. मी होतो आय-ए-एस अधिकारी, आता नाही आहे. आय एम नाऊ कॉमन मॅन." मी ते साधं आपण एन्जॉय करतो, परंतु बहुसंख्य लोकांना ते कठीण जातं. हं, ते हं. फ्रस्ट्रेट होतात आणि मग जीवनाला त्यांची दिशा नाही ना काही. ध्येय हं, नाही आहे काय साध्य हं, करण्याचं. हं. त्यांना पूर्वी वाटलं होतं, की हे म्हणजे ध्येय आहे आपलं, पद मिळवणं. पण नंतर काय? ही इज हो. नोबडी. जशी अर्जुनाला भगवंत कृष्णाने कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, ती भगवद्गीता म्हणून प्रसिद्ध आहे. तिचा मी सखोल अभ्यास केलाय. गेले 6 महिने अभ्यास करतोय. तशी भगवान कृष्णांनी उद्धवांना मार्गदर्शन केले. उद्धव त्यांचे मोठे भक्त होते. हं, जीवन कसं जगावं? हं. या 4 ओळीचा सिद्धांत आहे ताई. उद्धवाला मार्गदर्शन करताना भगवान कृष्ण म्हणतात, "सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, परो ददाइति कुबुद्धिरेषा, अहम करोइति वृथाभिमानः, स्वकर्मसूत्रे गृहीतोहि लोके." याचा अर्थ सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. सुखाचा किंवा दुःखाचा कोणी दाता नाही. परो ददाइति कुबुद्धिरेषा. तो मला दुःख देतो कारण दुःख किंवा सुख कुठल्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला होत असतं. तर दुसरा तुला दुःख देतो ही तुझी चुकीची कल्पना आहे. हं, तुझ्या कर्मानुसार त्याला ती प्रेरणा दिली जाते आणि त्या प्रेरणेद्वारे तुला ते भोगावं लागतं. हं, अहम करोइति वृथाभिमानः. हं, मी हे करतो हा तुझा वृथा अभिमान आहे. तुला तिथं बसवलंय हं, नियतीने. हं. म्हणून तू करू शकतो.
मी जिल्हाधिकारी कोल्हापूर होतो तेव्हा माझ्या सहीला किंमत होती. आज मी तोच आहे ना, अविनाश सुभेदार. पण मी आज जिल्हाधिकारी नाही आहे. हो, आज माझ्या सहीला काय किंमत आहे? हो, हो, काही नाही. हो, हो, हो. तर तुला तिथं बसवलेलं आहे नियतीने. होय. ते समजून काम कर, की मी हे करतो, मी याव केलं, मी त्याव केलं. हे तुझे भ्रम आहेत. आणि स्वकर्म सूत्रे गृहीतोई लोके. प्रत्येक व्यक्ती तिच्या कर्माने बद्ध आहे आणि तिचा प्रवास चालू आहे. होय. तुला कुटुंबामध्ये मुलांना जन्म दिला, त्यांची कर्म ती घेऊन आलेली आहेत. त्यांना तुला जेवढं शक्य आहे त्या पद्धतीने मदत कर. परंतु तो असा हाच झाला पाहिजे, तो डॉक्टरच झाला पाहिजे, तो IAS अधिकारीच झाला पाहिजे, या त्याच्याकडून अपेक्षा करणं हं. आणि त्या अपेक्षांची पूर्ती जर झाली नाही, हं, हं, हं. तर त्याच्यावर त्याचा राग करणं हे चूक आहे. हं, 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 कारण तो हं. त्याची कर्म घेऊन आलेला आहे होय. आणि त्याचा प्रवास स्वतंत्र चालू आहे. तुम्ही मला मगाशी विचारलं, की रिटायरमेंट नंतर काय करता? तर हो. मिर्झा गालिबचा एक सुंदर शेर आहे, हो. की इंसान घर बदलता है, इंसान दोस्त बदलता है, इंसान लिबास बदलता है. लिबास म्हणजे पेहराव, कपडे. फिर भी वो खुश नहीं है, क्योंकि वो खुद को नहीं बदलता. इरशाद. खूप जिंदगी सुंदर. भर यही भूल करता रहा गालिब, जी. जिंदगी भर यही भूल करता रहा गालिब. धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. वाह, वाह! धूल लाजवाब. चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. तर माझा प्रयत्न, माझ्या चेहऱ्यावर जी काही थोडीशी धूळ आहे अजून, ती साफ करायचा प्रयत्न रिटायरमेंट नंतर करतोय. आणि एक दिवशी आरशामध्ये माझं स्वच्छ प्रतिबिंब कसं राहील, हा माझा प्रयत्न आहे. खूप खूप सुंदर सर, खूप सुंदर. खूप खूप धन्यवाद सर. एकूणच आपण पाहिलं तर सरांनी त्यांचा प्रवास MPSC अधिकारी ते IAS, त्याचबरोबर जीवनामध्ये तत्व, निष्ठा, सचोटी आणि कर्तव्यदक्ष असणं कसं गरजेचं आहे, विविध पातळ्यांवर काम करत असताना नेमके कसे अनुभव येतात, त्याचा धैर्याने सामना कसा करावा, असा सखोल प्रवास आज अविनाश सुभेदार सर यांनी आपल्याला सांगितला. सर आपले खूप खूप धन्यवाद. आपण पाहताय आरंभ 2.0 सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत. धन्यवाद. आरंभ 2.0 सकारात्मक ऊर्जेचा अखंड स्रोत.